अमित शहा यांचा ठाकरेंच्या खासदाराला फोन। नागेश आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांनी स्वतः त्यांना कॉल केला। शहा यांनी ठाकरेंच्या खासदाराला फोन करून संवादही साधलेला आहे। नमस्कार सर, जन्मदिन की शुभकामनाएं। जी थैंक यू सर, थैंक यू। ठाकरेंचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वाढदिवसानिमित्त फोन केला। नमस्कार सर, जन्मदिन की शुभकामनाएं। अमित शहांच्या शुभेच्छांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। सर 54 लग गया, 54। बहुत शुभकामनाएं। जी थैंक यू सर, थैंक यू। तुम्ही कितवा वाढदिवस साजरा करत आहात असा सवाल अमित शहांनी खासदार आष्टीकर यांना विचारला। नमस्कार सर, जन्मदिन की शुभकामनाएं। जी थैंक यू। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा रविवारी वाढदिवस होता, त्यावेळी शहांनी हा फोन कॉल केला होता। जी थैंक यू सर, थैंक यू। नमस्कार सर, रविवारी उद्धव ठाकरे यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला। त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मात्र ठाकरेंना शुभेच्छा न देता त्यांच्या खासदाराला मात्र फोनवरून शुभेच्छा दिल्या। निमित्त वाढदिवसाचं असलं तरी शहांचा थेट नागेश पाटील आष्टीकरांना हा फोन आलाय, त्यामुळे ही भविष्यातील राजकारणाची नांदी असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात। नमस्कार सर, जन्मदिन की शुभकामनाएं। जी थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। कितने साल के हो गए? सर 54 लग गया, 54। चलिए, बहुत शुभकामनाएं। जी थैंक यू सर, थैंक यू। हे जाहीर केलंय का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसने कळालं, अमित शहानी जाहीर केला का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात। त्यात वेगळं काय? मला त्यांनी फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला आता किती तुमचं वय झालं एवढं विचारलं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे। नाही, आता ते उद्धव साहेबच सांगू शकतील आपल्याला, मी कसं सांगू शकेल? कारण मी पण रात्री जवळपास 10-11 वाजेपर्यंत माझ्याकडे व्हिजिटर्स होते। उद्धव साहेबांनी सुद्धा फोन मला केला, मी पण साहेबांना केला होता, बऱ्याच मंडळींनी दिल्या, अजितदादांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या, गडकरी साहेबांनी शुभेच्छा दिल्या। आता ज्यांच्याकडे डाटा असतो, ज्यांना वेळ मिळू शकतं, जे करू शकतात, संबंध सांभाळतात, ते करतात। कॉमन आहे, आपण सगळ्यांना करतो। मी काल जाहीरपणे उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यात काय म्हणजे याला काय राजकारणाची